मावशी कोमल कोमल थांब आवाज येते काय कोमल अयो माझी सासू आली काय की सासू हा आणि इकडे कशाला आली काय माहिती कशाला आल्यात काय की त्या काय आवाज नाही का नाही घरचं लोकांचे 10 रुपये द्यायला गेलं तरी कुठे जायची सुरत नाही राहते बाबा आपल्या जीवाला. तुझं झाकलं मानिकन गुन्हा आणि बघ बाय तिथं गाडा उचलून द्यायला बोलेलं होतं त्यांना मी कोमल मग शेतका का पाळला ए कोमल तो म्हणते कोमल हा बोला की आत्या. आता एवढ्याने बोलते तरी आवाज येई नाही. अहो ते मोबाईल चालू होता. मोबाईलने तरी काय केलंय बाई या मोबाईलने काय खरं केलं नाही. आता भांडे घासाय बसली इतक्या उन्हाच्या काळात मोबाईल खाली चालू ही शान शिनकूड पडलं झाड लोट करते की कधी करायची आता ऊन लागायला लागले ऊन लागायला लागले म्हणून बसलेली मी. मग 12 वाजले कधीतरी तुम्हालाच करायचंय ना का यायचंय कुणी करायला इथं. नाही करते की थोड्या वेळाने उचलून टाकते सगळं. मग तवर तर लय ऊन होईन उन्हाचा कार रसाईन होईन मारणा मातीचं. नाही 4 वाजता उचलते की 4 वाजता शेण शिनकुडा एखाद्या पाहुणा रावळा कुणी आला गेला माणूस तर त्याला कसं काय करायचं बसवायचं केरात आणून. मग आता काढते की थोड्या वेळाने काय आता इतकं ऊन लागतं म्हणलं थोड्या वेळाने किती ऊन लागन बरं सांग बरं तूच आता. आता आता काय पडले कोणचे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत तसे रोजच येऊन बसते तर आलेच पा आल्यावरच करायचं होय. काय नाही होत आल्यावर करता येईन राहू दे. मग हेच ठेवलं डबडं त्या तिकडं लांब तर नाही जमत होय घडीभर. नाही हे नाही फोन ठेवीत नाही मी कुठं माझ्या हाय पप्पाने ना. घेऊन द्यायलाय चांगला. पप्पानीचं पप्पा मम्मी डॅड याने तर लय झालंय आजकाल. तरी पण इथं शेण काढाय आले हा. एवढा असून बी लय शेण काढी ती काय अशी 3 दुपार आणि 3रा पारा. एक टाइम तर मीच काढते शेण कोण काढित बरं गायांचं हे गुरांचं शेण. मग एक टाइम मागलं तर पहिलं शेण तर काढित होतो आम्ही मी म्हातारा शेण मागलं काढितो. मग पहिलं शेण काढल्यावर मागलं शेण तेवढं लय मोठं आहे हा, त्याच्यासाठीच आणलंय मला नुसतं शेणच काढा आणलंय तुम्ही इथं. काय कराय आणि त्यात लगे लगीन केल्या काय करते बाई घरी काय माहित होतं मला तरी इथं गुर आहेत म्हणून आणि शेण काढावं लागन. मग काय तुझे आई बापा आलते तेव्हा त्यांनी काय गुराशे बा झाकून ठेवले ते काय गोदा काय सांगितलंच नाही मला की गुरा आहेत म्हणून शेण काढावं लागन. दोडा कोमल शेण काढायचं शेण म्हणजे काय लय मोठं चीज आहे बाई त्याच्या जीवावर खातोच ना आपण. काय खातो त्याच्या जीवा शेणाच्या जीवा खातो तो आपण. नाही खात वावर शिवर कशाच्या जीवावर पिकत असते. मला नाही माहित. पाहिजे नटा पाहिजे लाल्या लिस्टिप काजळ ही कसं काय होतं त्याचं नाही बाई होत. मी माझ्या मम्मी कोण आणते बरं आता आत्या. आज किती दिवस झाले मम्मी कुठं आणते आता मी मागच्या रविवारी आणलेली ती कुठं गेलं. एक लिपस्टिक आणली नसती तुम्ही काय त्याला नुसती एक आणली तर ती आहे 200 का 250 रुपयाची लिपस्टिक. आव तुम्ही ती 200-250 रुपयाची आणि पावडर माझं 500-500च आहे नुसतं. हा माझी मम्मी तरी घेऊन देते ते तरी बरं. लय मम्मी बी तुझ्या सारखीच आणि तू मम्मी सारखी कर नखरी. अगं लिस्टिप लावायच्या टायमाला लिस्टिप लावी त्यात करायच्या टायमाला करायचं कुठं लगीन कारवे थीत मीठ असलं तर ती लिस्टिप गोड दिसती का ह्या रानातल्या वस्तीला दिसती का गोड. जाऊ दे बरं आता तुम्ही केलंय घरात खायला खा आणि जाऊन गपची बसा बरं. काय मी केलं माझी घरात करीन कधी केलं? करायचंय तर हा? केली वांग्याची भाजी भाकऱ्या टाकल्याचा भाकऱ्या टाकल्यात का केल्या त्याच चपात्या केल्या तुम्हाला 2 भाकरी मला माझ्या नवऱ्याला केल्या चपात्या. खायचं तेवढं नाही कळत. आणि 4 भांडे घासायचं तू उन्हात बसली बाई डबडे घेऊन ह्या मोबाईल राहिला माझं तुमच्या नादात अर्धा एपिसोड तसंच बघायचा बघत होते मी चांगला माझा एपिसोड. एपिसोड आणि फुपिसोड ती सगळं बंद करायचंय आता आपल्याला. कम नकोच कमून म्हणजे नाही काम कुणी करायचे काय करते मी काय ठेवले काय सालानी तुम्ही मला. करते की मी 4 आणि 5 वाजता करायचं काम धंदा. आता ऊन लागत आहे वाटते त्याच्याने म्हणलं थोड्या वेळाने हा मग हे काय असं होत आहे सगळं या मोबाईलने वाटुळे चालवल्यात. काय नाही चालवलं मोबाईल आहे म्हणून तर माणसं जगतात. हा मोबाईल खायला किती दिलं तुला सकाळपासून खायला त्याने. माझ्या नवऱ्याचे 4दा कॉल आले त्याच्यावर म्हणून तरी बरं आहे. ते कोणालाच खायचंच नाही मग तू मग नाही कॉल कॉल नाही खाल्लं. पोट नाही भरत कॉल बिस्किटचा पुडा पाहिजे एवढा मोठा दुधाचा चहा तो कसं काय खाऊ वाटला. कॉल खायचा ना काय कॉल का काय मग या कॉलवर तर मी त्यांना सांगते येताना बिस्किटचा पुडा आणा. काय आणलंय काय दडा हे आपल्याला तर असं नको झालंय दडा. लोकांचे पैसे 2 रुपये द्यायचे त्याची काळजी घ्या. त्याने तर केलंय सगळं वाटुळ ह्या मोबाईलने 2 रुपये लोकांचे फिटाना. मी म्हणलं होतं माझ्या लग्नाला कर्ज काढा म्हणून आणि नंतर माझ्याच मुळावर येईन ते. तो काय दिलं त्यातलं तुझ्या मुळावर काय आणलं आम्ही सांग बरं काय सांगत तुला तू
तू म्हणते कर्ज का आम्ही लय ढीगभर केलं. तू कोणत्या ताली टाकाय गेली बराशी खांदायला हे काय मग? आल्यापासून सांगा तर सारखंच उदाहरण द्या ते लग्नाचं माझ्या कशाला केलंय काय माहिती लग्न तरी कशाला केलं म्हणजे अगं आम्ही लगीन केलं मग तू कोणचं 10 रुपये दिलं का आम्हाला त्यातलं काय दिलं मग काय मला तीनदाच म्हणत होता की असं झालं आणि ते लग्नाचं 2 पैसे फेडा आणि असं जातो मग नवरा तरी कामाला तरी बी. पावडर पाहिजे 200चं 400ची ती लिस्टिप पाहिजे टिकली आपण म्हणलं ती डबी आणू 5 रुपयाची ती 10 रुपयाची डबी आणली तर मग 4 महिने जाते तर तू म्हणते पाकिट पाहिजे तुला नुसतं 50 रुपयाचं टिकल्याचं मग बघ बरं आता तू सांग मग आता मग हाय ते हाय आता त्याला तर नटायच्या टायमाला नटायचं ना बाई काय नटायचं आता रोजच असतंय माझं ते न काय काय रोजच नटायला लागतंय मला तितकं पण इथं नटाय आहे का काय फुफट आहे बाय फक्त येतंय मग नवरा संध्याकाळी बघतोय मला अरे फुपाट अरे 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 हे काय मग नवऱ्याला चाटायचं आणि खायचं आणि त्या मोबाईलला दुसरं काही नाही आता तुला म्हणलं होतं का आम्ही 10 रुपये फेड हं? तुम्ही सारखंच देताय त्याच उदाहरण मला सारखं काय उदाहरण देतात 4 भांडे घासती जोडा काय उदाहरण 3 घाशीत नव्हते मी माझ्या माय बाप्पाच्या घरी 4 माय बापाच्या घरी कुणीच नाही करीत माय बाप माईन बाप आणले कुठून कुणाला ठाऊ सगळ्याच्या लेकींचा लाडच असतो कोणच्या लेकींचा 10 असले ना आई बापाला तरी ते आई बापच असतात सासऱ्याशी तर करावंच लागतं काहीतरी उचलती ग हे करण ही काढून तेवढं शेण शिंकून जाऊ द्या तिकडे माहिती तुमची किरकिर सारखी. भांडे रांधी खाली भांडेच कुचली तर 4 बारा 3 टकुच्याचे भांडे घासायचे ती गमीला घ्यावा शेण शिंकूड काढावा उन्हाचं रसायन झालंय शेणच काढ्या आणलंय नुसतं मला येऊ द्या माझ्या नवऱ्याला सांगतेच मी काय करतोय ते तरी सांगते शेण काढा आणलंय नुसतं मला इथं येऊ द्या शेणच काढ नुसतं शेण काढ शेण काढा अयो आत्याची लातच घाली ना आता उठून कामरात उचल पाटा बाय आत्याला हात भरते हात भरत्यात व लय भरत्यात व चांगलं खातानी नाहीच व भरत हात माय आत्या असलं कधी काम केलं नाही हो मी मग कस करायचं गाड्या तुला एक हे करावं का चोफावळा टांगावं का नाही मी नाही करीत हे शेण बिन काय बाया हे असलं नाही मला जमत मग तू खुरपा हे करायचा गावताचं गठुडा आणायचा रानात मला ते रानातले बी काम नाही जमत मग नेमकं काय जमतंय तुला मी घरचे करते ना स्वयंपाक भांडे धुणं स्वयंपाकाला आता 12 वाजलेत का नाही तुला तर कळतंय त्या करून मोबाईल ठेवलाय मी घरात तुम्ही खायचा पत्ता नाही त्याला मी काय करू आता आमच्या माग आहे ना आमचं काय जीवाला आमच्या आम्हाला पळावं लागतंय ना लोकांचं आम्हाला नाही ना ती हिवत तिकडं कुठं तरी तुम्हाला काय आहे तर सगळं भेटत येतंय घरात सगळं बाय आता लय घाण वास यायला बाय त्याचा अगं ते शेण यायचे होते म्हणून मी तुला सांगते मी म्हणलं झालं असं तुझं आवरला असं कशाला येतात रोजच पाहुणे घरी मरत काय माहिती डोक्याला ताप नसल्याला घाण बर तुला भाकरच खायला आज हिरबळ घालीत नाही बघू बरं काय होतंय ती मी मॅगी सांगते माझ्या नवऱ्याला काय मॅगी खाताय बा मॅगी खाताय काय त्या मॅगीला चव आली चौकून कुठं काय तिला बनावा एक बर्गर सांगते खात माझं पोट भरतय तेवढ्यानेच बाजार पोट आता सकाळी एवढा दुधाचा चहा गालास भर एक बिस्किटचा पुडा मग आता मॅगी नाही तू काय हिरबळ उपाशी राहशील ना मग आता आम्ही आहेत अजून चहाच्या घोटावर मरू जगू काही हो मी स्वयंपाक करून ठेवला मी म्हणलं तुम्हाला खाऊ नका म्हणून किती मोठं करून ठेवला आता जाऊन खा मामा तर खाऊन गेलेत कावाच बाहेर आता तुम्हीच राहिलं तर तुम्ही आली की पहिलं माझ्या महाग लागतात बडबड 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 तुला तुझ्या मनाने कळतंय का नाही की आपल्याला हे काम केल्याशिवाय मार्ग नाही दमादमाने आधी हे काम करायचं मग भांडे घासायचे मी म्हणलं होतं तुम्हाला गुरं घेण्याचं शेण काढायला लावा मला म्हणून तू कशाला म्हणशील बाई तुम्हाला काय माहिती आहे गुराचं काय ती तरी बी विचारलं होतं त्यांना फोनवर मी असले काम नाही बरं का करणार असलं तरी बी तवा लय म्हणले नको राहू दे ही घरात तू पहिल्यांदी नाही करायला लावायचं आई करीन सगळं आईला आधी पुरा खडा करून मग तुमचे समाधान होईल घ्या ती काढून शेण शिनकूड तेवढं नाही बाय मी नाही काढीत ते तसलं मला नाही येत काम बिमते तुझं कसं काय सारखं तुला किती गोडीचं सांगितलं कसं सांगितलं तरी तुला कळतच कसं नाही आता लय घाण वास येते त्याचा गाणवास येतोय त्याचा घाण वास येते मी नाही गहू खायला गव्हाच्या लाल जरी चपात्या खायला पांढरी शिपी ज्वारी खायला तेव्हा नाही वास येतोय नाही मला त्याच नाही काय वाटत आणि नसले तुला उरकायचं तुला घरातले काम होत नसले घरातले तर तू पिशवी भर आणि तुपल्या माहेराला निघून जा कमून जाईन मी माहेराला कमून जाईन म्हणजे मग तुला घरातले काम नको मला नाही करायचं भाकरीच व्हायनात काय मायाच्याने मी माहेराला बेराला काय जाणार नाही मी लग्न त्याच्यासाठी करून आले वय कशासाठी असं आहे तर खायसाठी आली वय तुम्हाला जर नसन आवडत मीन नवरा इकडं राहतात वायली खातात हा मग त्याला खतावलात ना आता तुम्ही शेसावलात कसं कवा करूत वायली कवा राहू वायली राहणार आहे वायली हा मग दिसन मला बी राहणार आहे काय खातात ती
वाहिली राहिले आम्ही आणू आमचं. नुसतं घरातलं चिपटभर माल तुम्ही उचला मग त्याचं टंगडा आणते आणि तो बी हात आणते जातोय मग नवरा कामाला आणि नापशाच. मग जातोय तर जातो आपली भरपीची आणि जा कुठं नाही जाणार मी वायली खाणार आहे आजपासून सगळं हे करणार आहे माझा पसारा मी इकडच्या घरात लावणार आहे. कौरव तुमच्या तरी घरात काय तुझ्या नवऱ्याने बांधलेत काय घर माझी माझ्या नवऱ्याचा हक्कच आहे काय जन्म द्यायचं तुम्ही मग कायला मला तरी घरात आणायचं. तुला आणली ही काय असं आयतं खायला मला नाही जमत हे असले काम आधी सांगितलं होतं मी त्यांना बी. आधीच सांगितलं नुसतं हाताचा झपाट आहे तेवढा तुम्हाला समोरून निघ बरं हो बाजूला मी जाते मी माझं करते वायली मला हा. तुमच्यात राहायचंच नाही मी नको राहू, जा. नकोच मला तुमच्यामध्ये लय बडबड असते ह्यांची नको म्हणलं होतं लय वैताग आलाय मला ह्यांचं सारखी बडबड चालू या कशाला करून दिलंय काय माहिती असल्या घरात तरी. तसला ऐकून ठेवाय 7:30 त्याला येईना न जाईना त्याला शेण कुड काढणं व्हाय नाही अगं बा कुणी आणलंय कशाला दिलं बाई हे करून हेट असलं नसतंय शेण काढायचं म्हणजे लय मोठं दुखाय होय त्याचं आणि शेणाला घेतलंय काय ह्याचं खुराकाचं गमिलं त्याला गमिल्या सुद्धा कळा ना कायचे गमिले लागत्यात काय लागत्यात अरे देवा हे भांड उचलायचं कळा ना त्याला गुराचं पाण्याचे भांडे जाळपा करायचं कळा नाट आपल्या मड्याला तर नको नको केलंय बाया पोरीने आणलंय करून कसलं असं ऐकत नाही तर गाबडे गोऱ्या काताड्याला घेत्यात आपला तर नको नको जीव झाला ह्या घरात कुठं जावं आणि कुठं नाही एकदा बसलं की त्या मोबाईलला सारखं मग काय दिसतं आणि काय नाही त्या मोबाईलला लहान काय नाही बसला असं खारट पाणी गाळीत आता आपल्या जीवाला तर भांडे घासलेले सुद्धा किती जाप नेल्यात बाच्या हे कुणाच्या आणलंय कुणाला ठाऊ त्याच्यात धरू काय ना आवस बाय आता म्हणजे भरण तरी भाव कशाला पाणी होईल अगं बाया चांगलं खायचं म्हणल्यावर लय खुलखुलीत वाटत काम म्हणलं की रडायला येतंय खारट पाणी गाळायला काय बघून दिलं असं काय माहिती यांच्या इथं मला काय होतं तुझ्या आई बापाच्या इथं इतकं मोठं हा होते करून खाणार तुमच्यासारखे नव्हते बघा सांगायले काय सांगायले मला नका बोलत जाऊ तुम्ही येऊ दे माझ्या नवऱ्याला मी सगळं सांगते तुम्ही लखनदुशवणी करतात मला. मग तुला मांडीवर घेऊन आची गुंजारीन अंजारीन मी सगळं काम करीन आणि मग तू मग माझ्या लेकीला ते सुनाला लेकी सारखंच धरावं लागतंय. आता काय तुला काय केलंय नाही लेकी सारखं धरा तुमच्या लेकीला सांगताना का असले काम तुम्ही आता माझ्या लेकी करीत होत्या बा काना काना लगे मला माहिती ना माझ्या वाटे आले लेकी लगेच एक जाग्यावरचा आतरून असं 4 जाग्यावर करतात बाय लेखती लेकच लेकीला काय केलं नाही घातलं तरी ती लेकच सुनाला तुपात गुळली साखरात घेऊन तिला पार सोन्याने मडवली ती सुनच राहिली. म्हातारपणाला सुनच सांभाळणार आहे तुम्हाला लेकी नाही येणार त्यांच्या घराहून कळलं का लय सुना सांभाळत्या लाथ हाणून काढीत्यान बाजूला घराच्या बाहेर करून सवरून ती बी आम्ही बांधून म्हणतात हो बाजूला नाही ते येणार आहे तुमच्या लेकी तुम्हाला इथं खाऊ घालायला नाही नाही घालतात आमच्या लेकी जा मग आताच लेकीकडे आमच्यापाशी राहू नका अजिबात. तुझंच काय संबंध आहे माझा हात पाय चालत्यात करूत खाऊत आम्ही तुम्ही गामून राहता आमच्यापाशी गगी दोघं नारो बायको 4 दिवस आहे ते हात पाय मग तेच नाही 4 दिवस आहे ते हात पाय मी पण बघन कवरक टिकते तुमच्या हात पाय जवळ टिकत्यांचं वर तुझ्या वाचून राहिलंय का बाई झालंय का तुला हाणलंय का मारलंय काय झालंय एवढे मी त्यांना सगळं तुमचं नाव सांगते बापाला सांग तुझं निमताळ पण मला सगळं कळत आहे तसंच जा दलिंद्री आवला दिली मी नाही दलिंद्री नाही तर काय मी नाही दलिंद्री येऊ दे माझ्या नवऱ्याला तुमचं नाव सांगते मी हळूहळू करीन मग आणि तेच त्याला येऊन दे त्याचं बी बघते सुभारा आता काय नाही बघणार जाऊ आम्ही आमचं कुठं बी निघून जा राहू दे तुमच्या या 2 रूमात तुम्हाला जा जा निघून गेल्याशिवाय तरी काय तुम्हाला तेवढंच आलं काय मला काय केलं काय होत नाही मला काढायचं ना मग आधी शेण तेवढंच कशाला एवढा वाद भरला असता तुला पाळणा टांगीत